नाही, आपण पाहिलं की माळशिरसमध्ये दुर्दैवी अपघात झाला. या अपघात होण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जरी चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं असलं तरीसुद्धा त्या ठिकाणी असणारी विहीर, त्या रोडचं काम असताना त्याला संरक्षक कठडा किंवा संरक्षक भिंत असणं आवश्यक होतं. कदाचित जर ती भिंत असती तर एवढा मोठा भीषण अपघात झाला नसता आणि 8 लोकांना जीव गमवावे लागले नसते. ही वस्तुस्थिती आहे. त्या अनुषंगानं त्या कॉन्ट्रॅक्टरला आत्तापर्यंत अनेक नोटिसा, अनेक कारवाईच्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आणि त्या अपघात झाल्याच्या अगोदरही अनेक अपघात झाले होते. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरला सोडलं जाणार नाही. जे लोक त्या दुर्घटनेशी संबंधित असतील, जे जबाबदार असतील त्यांना सोडलं जाणार नाही. असे आदेश या निमित्तानं आपण दिलेले आहेत. ज्या ठिकाणी अशा रोडच्या बाजूला असणाऱ्या विहिरी आहेत त्या विहिरी आयडेंटिफाय करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या विहिरीला संरक्षण कठडे आपल्याला करावे लागतील. काही विहिरी आपल्याला बुजवाव्या लागतील. त्या पद्धतीची कारवाई तातडीनं भविष्यात करण्यात येईल. मात्र प्रशासन जे आहे NHAI म्हणते आम्हाला त्याची कल्पना नाही, स्टेट हायवे म्हणते की त्यांना आम्हाला कल्पना नाही. म्हणजे जागेचे वाद याच्या सगळ्यांमध्ये ज्यांना कल्पना नाही त्यांना कल्पना दिली जाईल. ज्यांना या संदर्भातली माहिती नाही त्याला माहिती दिली जाईल आणि जे कुणाचं काम आहे ते तुमचं काम आहे हेही लक्षात आणून दिलं जाईल. त्यामुळं संबंधित कुठल्याही व्यवस्थेला जबाबदारी झटकता येणार नाही. ठाकरे गटाचे 6 खासदार जे आहेत ते स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत. ज्या पद्धतीने TMCच्या खासदारांनी केलं त्याच धर्तीवरती ठाकरे गट स्वतंत्र गट स्थापन करतात. खासदार जवळपास 6 खासदार आहेत. काय एकंदरीत नवीन गटाला माझ्या शुभेच्छा आहेत, पण मला त्या संदर्भातली माहिती नाही. मला त्या संदर्भातली माहिती नाही. पण असा कुठला नवीन गट होत असेल तर त्या गटाचं आम्ही स्वागत करू आणि त्यांना शुभेच्छाही देऊ. पण ते सर्व जे खासदार आहेत ते शिंदे गटाच्या संपर्कात न राहता भाजपच्या संपर्कात असल्याची देखील चर्चा आहे. कुठेतरी आगामी बिलाच्या अनुषंगाने म्हणजे जे डिनोटिफिकेशनचं बिल पडलं ते कुठेतरी पुन्हा एकदा आणण्यासाठीची ही सगळी रचना आहे का? आता मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, जिल्हा लेवलचा आहे. राष्ट्रीय पातळीवर काय घडामोडी राजकीय चालतात याची मला कल्पना नाही. परंतु एक मी सांगेन की ज्या विरोधकांनी नारी बंधन विधेयकाला विरोध केला, आमच्या या देशातल्या महिला भगिनींचा अवमान केला, त्यांना त्याचं उत्तर मिळेल. आणि मोदीजींनी संकल्प केलेला आहे की नारी बंधन विधेयक कुठल्याही परिस्थितीत मंजूर करण्याचा संकल्प मोदीजींनी केलेला आहे. त्यामुळं जे घटक नारी बंधन बिल मंजूर होणे यासाठी प्रयत्न करत होते त्या पक्षामध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे हे आपण सगळेजण पाहत आहे. त्यामुळे भविष्यामध्ये ते बिल मंजूर होईल आणि या महिला भगिनींना न्याय मिळेल. विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपकडे बहुमत असताना देखील भाजप व्हीप काढते सर्व मतदारांना. कुठेतरी भाजपाची मला एक खरं देत नाही तुमचं. व्हीप काढणं ही नॉर्मल प्रक्रिया, जसं तुमचा पगार होणं नॉर्मल प्रक्रिया आहे तसं व्हीप काढणं ही नॉर्मल प्रक्रिया आहे. पक्षाच्या व्यवस्थेमधला हा विषय आहे की पक्षानं दिलेल्या उमेदवाराला मतदान करावं ही सूचना देण्यासाठी काढलेला व्हीप आहे आणि तो व्हीप नेहमी निघत असतो. याच्यामध्ये वेगळं कुठलंही कारण नाही. क्रॉस वोटिंगचा विषय घाबरायचा, भाजप कुणाला घाबरत नाही. कोण कुणाला घाबरतं हे तुम्हीच मला सातत्याने सांगता. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मतदार इम्पॅक्ट आहेत. आम्ही सगळेजण एकत्र आहोत. भारतीय जनता पक्षाचं मतदान जेवढं असेल त्याच्यापेक्षा 200 अधिक मतं घेऊन आम्ही निवडून येऊ. अजिबात चिंता करू नका. भाजप आणि महायुतीकडे आहे तरी विरोधक म्हणते तुमची एवढी धावपळ का चालली आहे असं विरोधक करते. कशाची झोपताय? सगळीकडे गाठी विरोधक घरी झोपतात म्हणूनच आज घरी बसायची वेळ आलेली आहे. आम्ही आमचं काम जी जबाबदारी आहे ती जबाबदारी करत असतो. पण काय जाऊन मतदारांना मतं मागणं हे काय चुकीचं थोडी नाही का आम्ही घरात बसून मत मागायला पाहिजे. त्यामुळे आमची प्रक्रिया पळापळीची बिलकुल नाही. मी अगदी व्यवस्थित माझा मुक्काम शांततेत आहे, माझं जेवण खाणं शांततेत आहे. भाऊ साताऱ्यामध्ये एक मिनिट साताऱ्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट जे आहे ते आपल्यापासून थोडीशी फारकत घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ते म्हणतात की येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू असं शंभूराज देसाई म्हणतात आणि मतदानाबाबत आणि त्यांनी जाहीर केली नाही भूमिका त्यांची. पक्षानं अधिकृत भूमिका आमच्या राज्याच्या प्रतिनिधीनं प्रवक्त्यानं आमची अधिकृत भूमिका जाहीर केलेली आहे. सातारा जिल्ह्यामधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्यासोबत आहे. त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे.
मकरंद आबांनी तसं जाहीरही केलेलं आहे. तसा पक्षानं राष्ट्रवादी पक्षानं व्हीपही काढलेला आहे की महायुतीचा उमेदवार धैर्यशील कदम यांना मतदान करण्यासंदर्भातला आदेश काढलेला आहे. शिवसेनेचा निर्णय आज उद्यापर्यंत होणं अपेक्षित आहे. तोही निर्णय होईल. त्यामुळे महायुती मजबूत आहे, अजिबात चिंता करू नका. महायुती मजबूत आहेच आहे, परंतु भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जिंकला पाहिजे म्हणून जी व्यवस्था करायला लागते ती सगळी व्यवस्था झालेली आहे. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार धैर्यशील कदम आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमचे राजाभाऊ राऊत हे खूप मोठ्या फरकानं निवडून येतील. याच्यामध्ये चिंता करण्याचं बिलकुल कारण नाही. याच्यामुळे शोधपत्रिका राबवण्याची आवश्यकता भासणार नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला लवकरच समोर येतील. शिवसेनेशिवाय हे निवडून येईल का सीट आपली साताऱ्याची? शिवसेनेच्या शिवाय ही साताऱ्याची एक सीट समजून निवडून घ्या, शिवसेना आणि आम्ही सोबत आहोत. शिवाय निवडून येईल का नाही हे शिवाय हा नंतरचा विषय आहे, जर तरचा विषय आहे. आम्ही सोबतच आहोत ना. त्यामुळं एक लक्षात घ्या, निवडणूक उभा राहतो तेव्हा तो जिंकण्यासाठी, निवडणुकीमध्ये उमेदवार उभा राहतो जिंकण्यासाठी उभा राहतो. आमच्या पार्टीने उमेदवार थोडी ना पडण्यासाठी उभा केला आहे, जिंकण्यासाठी केला आहे. नाही, पण शंभूराज देसाईंची नाराजी सातत्याने पाहायला मिळते. कारण जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या वेळेसची झालेली मिळतो, त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये झालेली निधीवरून सुद्धा नाराजी आहे. शंभूराज देसाईंची नाराजी दूर केली जाईल का? निधी देण्याचा अधिकार शंभूराजेंनाच आहे. ते निधीवरनं बिलकुल नाराज नाही. आमची महायुती म्हणून आम्ही सोबत आहोत. शिवसेनासुद्धा आमच्यासोबत राहील, राष्ट्रवादी आमच्यासोबत राहील. त्यासोबत मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे दुसरी एक राष्ट्रवादी आहे ती आमच्यासोबत राहील. त्याच्यापुढे आणखीन सांगतो काँग्रेस आहे, काँग्रेसही आमच्यासोबत राहील. त्याच्यापुढे आणखीन छोटे छोटे पक्ष आहेत तेही आमच्यासोबत राहतील. त्यामुळे तुम्ही बिलकुल चिंता करू नका. ज्या पद्धतीने आपण म्हणाल होतात की महापालिकेच्या निवडणुकीनंतर माझं गृहपाठ झालेलं आहे, त्यामुळे आम्ही आता रिलॅक्स आहोत. ज्या विद्यार्थ्याचा गृहपाठ झाला असतो तो रिलॅक्स असतो. विधान परिषदेला काय सिच्युएशन असेल? काय सांगतो, मेरिटचा विद्यार्थी कधीही पुस्तक बाजूला ठेवत नाही. मेरिटचा विद्यार्थी पुस्तक घेऊन अभ्यास करतच राहतो. त्यामुळे तुम्ही जे म्हणला ना पळापळ कशाला करताय, आता जर तू पास होते तर कशाला पुस्तक हातात घेतो असं म्हणून चालेल का? त्यामुळं मेरिटचा विद्यार्थी सातत्याने अभ्यास करतो. आणि ही शाळा आहे, मग ही राजकीय असेल किंवा कुठलीही शाळा असेल, ह्या शाळेतला अभ्यास कधीही संपत नाही. या शाळेचं काम कधीही संपत नाही. जोपर्यंत आपण ह्या शाळेत असतो तोपर्यंत काम करायला लागतं. त्यामुळे आम्ही काम करतो. भाऊ, काल अभिजित दिपकेंना मारहाण झाली राजस्थानमध्ये, कितपत योग्य आहे अशा पद्धतीने? बिलकुल त्या गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाही. अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत हीच आमची अपेक्षा आहे. का झालं काय नाही झालं याच्या खोलात मी जाणार नाही, परंतु आत्मपरीक्षण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. काही मर्यादा सगळ्यांनी पाळणं गरजेचं आहे आणि लोकशाहीमध्ये या मर्यादा पाळल्या पाहिजे. हो, मध्यंतरी शिवसेनेचा मेळावा झाला, रमेश बारस्करांनी फॉर्म भरला होता, परत काढून घेतला. निधीवरनं तुमच्याकडनं थोडा दुजाभाव होता असं शिवसेनेच्या नेत्यांनीच मेळाव्यात आरोप केलेले आहेत. ते खासदार सुद्धा आलते, धैर्यशील माने. ते तुमचं त्याच्यावर परत काय झालं? नाही, मला शिवसेनेच्या लोकांनी बिलकुल आरोप केला नाही. पत्रकार म्हणून आपण आरोप करताय हे मला लक्षात येते. पण असा आमचं शिवसेनेचा आमच्यामध्ये कुठलाही असा अनबन नाही. शिवसेना पक्षाला अपेक्षित असणारा निधी त्याच्यात 4 पट निधी मी दिलेला आहे. म्हणजे जो निधी आम्हाला सातारा जिल्ह्यात मिळाला त्याच्यात 10 पट निधी शिवसेनेला दिलेला आहे. त्यामुळं शिवसेनेला न्याय देण्याची प्रक्रिया आम्ही केलेली आहे. कदाचित त्यात शिवसेनेमधल्या एखाद्या दुसऱ्या नेत्याला त्याच्या ठिकाणी अपेक्षित असणारं काम झालं नसेल, भविष्यात ते आम्ही करू. भाऊ, पंढरपूरमध्ये रोहित पवारांनी जे आंदोलन केलं त्या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते गोमूत्र शिंपडून ते जागा साफ करण्याचा प्रयत्न केला आणि संबंधित रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी त्यांनी नाही, मी याच्या संदर्भात माहिती घेतलेली नाही. माहिती घेऊन आपल्याला सांगेल. परंतु आंदोलन हे प्रश्न सोडवण्यासाठी होतं की प्रसिद्धी मिळवण्यासाठी होतं याचा शोध नक्की घेतला पाहिजे. त्यामुळे मी अधिकचं त्याविषयी बोलणार.